अगं चालूच आहे. तेव्हा माझी आई आज काकडीचे वडे बनवता, म्हणजे पीठ ठेवता मळून. तर तीच प्रमाण सांगणार कसं काय करता ते. बोल आई. आता या 3 किलोचं पीठ मी घेतलंय, चाळलंय पूर्ण, कारण कदाचित त्याच्यात काही असू शकतात. आणि काकडी शिजवलंय, काकडीत हळद मीठ टाकलंय, अजून काय टाकूक नाही. काकडीचे वडे करताना आम्ही एवढाच टाकतो. आणि 3 किलोच्या प्रमाणात एक मोठी काकडी म्हणजे वजना एवढी ती टाकलंय. आणि आता हे पीठ ठेवणार, म्हणजे उद्याच्या सगळ्यांच्या जेवणासाठी. उद्या आमच्याकडे गणपतीचा मामदा म्हणतात आमच्याकडे. 11व्या दिवशी आम्ही सगळ्यांका जेव घालतो बोलून, त्याच्यासाठी ह्या चाललेला हा. आता पीठ ठेवणार वड्याचा. आणि ज्या नैवेद्यापुरता आता उद्या गणपतीच्या नैवेद्यासाठी वेगळा पीठ करणार, म्हणजे ताजा. आणि ह्या फक्त म्हणजे येणाऱ्या पाहुण्यापर्यंत म्हणा किंवा वाडीतल्यांका असं जेवण आहे. एवढा पीठ मळलेला अजून मळूचा, अजून 3 किलोचा पूर्ण नाही झाला. पाणी किती टाकलं ते बोललं. मी कसं टाकली पाणी तर माप